ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आतापर्यंत आपण बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ बघितला होता. आज आपण तिसरा लॉ बघणार, ज्याला आपण ॲव्होगाड्रोज लॉ किंवा तुमच्या नोट्समध्ये लिहिलेला असेल ॲव्होगाड्रोज हायपोथेसिस. काय असतं हे ॲव्होगाड्रोज हायपोथेसिस, आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हा ॲव्होगाड्रोज हायपोथेसिस काय सांगतो बघा. अंडर सेम कंडिशन, under same condition of temperature and pressure, म्हणजे इथं काय कॉन्स्टंट आहे टेम्परेचर अँड प्रेशर. अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, इक्वल वॉल्यूम ऑफ ऑल गॅस contains same number of molecules. काय याची स्टेटमेंट, अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याचा अर्थ काय, समजा आपल्याकडे 1 लिटर ऑक्सिजन गॅस असेल, 1 लिटर कोणते गॅस असेल ऑक्सिजन, आणि समजा त्याच्यात n मॉलिक्युल्स असतील. किती असतील? n मॉलिक्युल्स. n मॉलिक्युल्स तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये शिकला असाल. ॲव्होगाड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स 6.022 × 10⁻23. म्हणजे 1 लिटर मध्ये किती मॉलिक्युल आहे, समजा आपण म्हणले n मॉलिक्युल्स, तर 1 लिटर कोणताही गॅस असू द्या, मग नायट्रोजन गॅस असला तरी n मॉलिक्युल्स, अमोनिया गॅस असला 1 लिटर तरी n मॉलिक्युल्स. समजा 2 लिटर अमोनिया आहे आपल्याला, मग 1 लिटर म्हणजे n मॉलिक्युल्स, 2 लिटर म्हणजे काय 2n मॉलिक्युल्स. समजलं? हा फक्त अर्धा लिटर असला तर n/2, म्हणजे 1 लिटर म्हणजे किती मॉलिक्युल्स, n मॉलिक्युल. असं आपण समजा म्हणलं 1 लिटर म्हणजे n मॉलिक्युल्स, तर 1 लिटर कोणताही गॅस असू द्या, फक्त व्हॉल्यूम सारखा पाहिजे. व्हॉल्यूम सारखा असला आणि टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असलं तर इक्वल व्हॉल्यूम कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग असं म्हणू शकतो का मी, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. किंवा मी असं पण म्हणू शकतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स कसं बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. कसं बघा, आता समजा आपण एक सम बेसिक कन्सेप्ट मध्ये शिकलो होतो. 1 मोल, समजा 1 मोल कोणता गॅस आहे, CO2 गॅस. मग 1 मोल म्हणजे व्हॉल्यूम किती असणार आहे, 22.4 लिटर किंवा ml म्हणजे 22400 cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. आणि त्याच्यात किती मॉलिक्युल्स असतात, 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. आता बघा, तुम्ही इकडं व्हॉल्यूम चेंज केलं तर मॉलिक्युल्स पण काय होणार, चेंज होणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स n. पण मला सांगा, इथं तुम्ही मॉलिक्युल जर चेंज केले तर नंबर ऑफ मोल्स पण चेंज होतील. मॉलिक्युल जर 6.022 × 10⁻23 ऐवजी कमी मॉलिक्युल्स घेतले तर व्हॉल्यूम पण चेंज होईल आणि मोल्स पण चेंज होईल. म्हणून मी या ॲव्होगाड्रोज लॉ ने काय लिहू शकतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. बघा, तुम्हाला जर असा क्वेश्चन आला, 10 लिटर ऑक्सिजन contains Y molecules
10 liter oxygen contains Y molecule. How much molecules will 10 liter nitrogen contains? मग 10 लिटर ऑक्सिजन किती मॉलिक्युल्स? Y मॉलिक्युल्स. मग 10 लिटर नायट्रोजन सुद्धा किती मॉलिक्युल्स? Y मॉलिक्युल्स. पण कंडिशन काय आहे? अंडर द कंडिशन ऑफ म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर अँड प्रेशर काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. तर याच्यावर आपण सम सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला टास्क दिला जाईल त्याच्यानंतर आपण ते सम सॉल्व्ह करून दाखवणार. तर हे समजलं, हे होतं अवोगाड्रोस लॉ. आता आपल्याला बघायचं आहे आयडियल गॅस इक्वेशन. काय बघायचं? आयडियल गॅस इक्वेशन. बघा आता आपल्याला काय बघायचं? आयडियल गॅस इक्वेशन. काय असतो आयडियल गॅस इक्वेशन? PV is equal to nRT. दिसतंय बरोबर क्लियर? PV is equal to nRT. पण हे PV is equal to nRT कुठून आलं? बघा आपण पहिला शिकलो होतो बॉयल्स लॉ. काय होता बॉयल्स लॉ? प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम व्हेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. बरोबर? प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम व्हेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. मग मी याला व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर पण लिहू शकतो. जर प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम इज, मग मी याला असं पण लिहू शकतो व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. दुसरा आपण शिकलो चार्ल्स लॉ. काय होता चार्ल्स लॉ? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर when pressure is constant. बरोबर? आणि आज आपण जे अवोगाड्रोस लॉ शिकलो, काय म्हटलं? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. काय कॉन्स्टंट इथं? टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट. टेम्परेचर आणि प्रेशर काय कॉन्स्टंट आहे. हे तिन्ही जर आपण एकत्र केले तर काय होईल बघू? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? टेम्परेचर अँड मोल्स. NT असं लिहितो, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर. आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय? प्रेशर. समजले? तिन्ही लॉज मी मिक्स केले. Volume is directly proportional to temperature. Volume is directly proportional to number of moles. Volume is inversely proportional to pressure. हा P जर मी इकडे आणला तर काय होईल? PV is directly proportional to NT. अर्थात म्हणजे आपण प्रोपोर्शनलिटी ऐवजी कॉन्स्टंट टाकतो आणि इथं आपण कॉन्स्टंट टाकणार आहे R, ज्याला आपण गॅस कॉन्स्टंट म्हणतो. तर इथं कॉन्स्टंट टाकलं काय लिहू शकतो? PV is equal to R NT किंवा nRT असल्या. PV is equal to nRT. समजलं? आयडियल गॅस कुठून आला? ज्यावेळेस आपण हे सगळे गॅस लॉज काय केले? मिक्स केले, त्यावेळेस आयडियल गॅस इक्वेशन आला PV is equal to nRT. समजलं? तर आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. PV is equal to nRT. मग मला जर याच्यात R ची व्हॅल्यू सापडायची असेल तर काय करावं लागेल? R is equal to हे NT इकडे जाऊन डिवाइड होईल PV upon NT. बरोबर ना? R ची व्हॅल्यू सापडायची, NNT काय होईल? इकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे काय होईल? PV upon NT. आता मी जर असं म्हणतो 1 mole of ideal gas at STP occupies 22.4 liter volume. हे तुम्ही सम बेसिक मध्ये पण बघितलं होतं. 1 मोल आयडियल गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? 22.4 लिटर. आता हा STP म्हणजे काय? STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं? 273 केल्विन, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. स्टँडर्ड टेम्परेचर आहे. स्टँडर्ड प्रेशर किती असतं?
1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. बरोबर. तर बघा प्रेशर किती आहे 1 ॲटमॉस्फिअर, व्हॉल्यूम किती आहे 22.4, नंबर ऑफ मोल्स किती आहे 1 मोल, टेम्परेचर काय आहे 273. तर आपण सगळे व्हॅल्यूज इकडे जर सबस्टिट्यूट केले R P किती प्रेशर आहे 1 atm, व्हॉल्यूम किती आहे 22.4 लिटर अपॉन n किती 1 मोल, टेम्परेचर किती आहे 273 केल्विन. इथून तुम्हाला R ची व्हॅल्यू भेटेल, कॅल्क्युलेट करा, व्हिडिओ पॉज करा आणि R ची व्हॅल्यू काढा. बघा चला लवकर कॅल्क्युलेट करा आणि इकडे R ची व्हॅल्यू शोधा, किती येईल R ची व्हॅल्यू. बघा इथं R ची व्हॅल्यू येते 0.0821, युनिट काय बघा atm लिटर डिवाइडेड बाय म्हणजे पर मोल केल्विन. काय उत्तर येतं 0.0821 atm लिटर पर मोल केल्विन. हे ज्यावेळेस युनिट atm लिटर असणार त्यावेळेस ही R ची व्हॅल्यू वापरायची. आणि R हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. R ला काय म्हणायचं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग कोणताही गॅस असो तरी R ची व्हॅल्यू काही चेंज होत नाही. तर ती R ची व्हॅल्यू कशी आणली समजलं या पद्धतीने आणलं. R ची व्हॅल्यू आपण अशी पण लिहू शकतो 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. R ची व्हॅल्यू जूल्स पर केल्विन पर मोल. आता पर मोल म्हणजे काय लिहिण्याची पद्धत आहे. बघा इथं आता मोल्स इकडे डिवाइडला आहे, जर ते मी वर आणले तर पर मोल होईल आणि केल्विन वर आणलं तर पर केल्विन होईल. समजलं. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, इथं असे स्लॅश टाकलं म्हणजे झालं पर केल्विन पर मोल. किंवा डिवाइड टाकायचं नसेल तर पर केल्विन पर मोल. म्हणजे या दोन व्हॅल्यूज ध्यानात ठेवायच्या 0.0821 atm लिटर पर मोल पर केल्विन किंवा 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. याला आपण असं पण लिहू शकतो R 8.314 into 10 raised to 7 earth पर मोल पर केल्विन. कारण 1 जूल म्हणजे 10 raised to 7 अर्थ. 1 जूल म्हणजे 10 raised to 7 अर्थ म्हणजे अर्थ मध्ये पण लिहू शकतो. किंवा आपण जर कॅलरीज मध्ये व्हॅल्यू बघायची असेल, जूल्स बघा ही व्हॅल्यू जूलची आहे. आता एक कॅलरी म्हणजे 4.18 जूल्स. एक कॅलरी म्हणजे 4.18 जूल्स. मग आपल्याला या जूल्सला कॅलरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याचं अप्रॉक्सिमेट उत्तर येतं 2. कारण या 4 ने याला काय केलं जाईल डिवाइड केलं जाईल, तर याचं उत्तर येतं 2 कॅलरी पर मोल पर केल्विन. बघा या सगळ्या युनिट्स ध्यानात ठेवायचे. आपण मॅक्सिमम या चॅप्टर मध्ये यूज करणार आहे 0.0821 आणि ज्यावेळेस एनर्जी जूल्स अर्थ कॅलरीज त्यावेळेस या व्हॅल्यूज आपण दुसऱ्या चॅप्टर्स मध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस एनर्जीचे युनिट आहे जूल्स अर्थ कॅलरी किलो कॅलरी. तर चला परत आपण R ची व्हॅल्यू बघू. कोणकोणत्या R च्या व्हॅल्यू बघा. पहिले काय R 0.0821 atm लिटर पर
मोल केल्विन, दुसरी R ची व्हॅल्यू 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल, किंवा याला अर्थ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 8.314 अर्थ केल्विन मोल, आणि याला कॅलरीज मध्ये 2 कॅलरी केल्विन मोल. पण 99% आपण या चॅप्टर मध्ये एटीएम लिटर पर मोल पर केल्विन हा युनिट वापरणार आहे. तर बघा आपण जे काही लॉ शिकलो, बॉयल्स लॉ शिकलो, चार्ल्स लॉ शिकलो, ॲव्होगाड्रोस लॉ शिकलो, ते सगळे मिक्स करून काय केलं, आयडियल गॅस इक्वेशन केलं, PV = nRT. मग हा एकमेव जर फॉर्म्युला आपल्याला माहित असला तर सगळे सम सॉल्व्ह होणार. जरी बॉयल्स लॉ आपण विसरलो, चार्ल्स लॉ विसरलो किंवा ॲव्होगाड्रोस लॉ विसरलो, पण हा जर फॉर्म्युला आपल्याला माहित असला, बघा P म्हणजे काय, प्रेशर, V म्हणजे काय, व्हॉल्यूम, N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि T म्हणजे काय, टेम्परेचर. आणि टेम्परेचर कशात घ्यायचे, कायमच टेम्परेचर केल्विन मध्ये घ्यायचे. प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघा त्याला आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हटलं, तर हे टेम्परेचर कायम कशात घ्यायचे, केल्विन मध्ये, त्याला आपण ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बघा शक्य होईल तर प्रेशर तुम्ही कायमच कशात घ्यायचं, एटीएम मध्ये. जर ते एटीएम मध्ये नसेल तर त्याला कन्वर्ट कसं करायचं मागच्या व्हिडिओ मध्ये मी शिकवलंय. प्रेशर जर एटीएम मध्ये नसेल तर त्याला कसं कन्वर्ट करायचं हे शिकवलंय. व्हॉल्यूम हे तुम्ही लिटर मध्ये घ्या, लिटर मध्ये नाही नसेल तर ते कसं कन्वर्ट करायचं हे पण शिकवलंय. नंबर ऑफ मोल्स, याला काही युनिट नाहीये. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, जर हे एटीएम आणि लिटर मध्ये असेल तर याची व्हॅल्यू काय असेल, 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर मोल केल्विन, आणि टेम्परेचर काय कशात कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, केल्विन मध्ये. तर जर डिग्री मध्ये दिलेलं असेल तर डिग्री प्लस 273 ते काय होणार आहे, केल्विन मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आणखीन एक पॉइंट कंप्लीट केलाय. आता याचा पण टास्क तुम्हाला येऊन जाईल. नंतर टास्क 1, टास्क 2, टास्क 3 वर उद्या मी एक व्हिडिओ बनवतो ज्याच्यात तुम्हाला त्याचे सोल्युशन्स मी एक्सप्लेन केले. पण तुमच्यासाठी मी थांबलेलो आहे कारण बऱ्याच जणांनी आतापर्यंत टास्क सबमिट केलेले नाही. काही जण खूप चांगल्या पद्धतीने जसा व्हिडिओ पाठवतो तसा ते होमवर्क करतात, ते मला फोटो पाठवतात. असं तुम्ही करायचंय. जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. तुम्ही IIT दे, मॅक्सिमम काम तुम्ही करायचंय. मी सॉल्व्ह केल्याने तुमचा काहीच फायदा होणार नाही. ओके, तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर ओके इझी वाटेल, पण स्वतः डोकं लावायचं, म्हणून जास्त टाइम घ्यायचं. तुम्ही IIT चे स्टुडंट आहे, JEE चे स्टुडंट आहे, तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नाही आला तर मी सॉल्व्ह करतो, पण जिथं तुम्हाला जमणार नाही तिथं सॉल्व्ह करा. जर तुम्ही सगळेच जर कन्सेप्ट सॉल्व्ह करत बसलो तर ते तुम्हाला येणार नाही. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.